जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपला व्हिडिओ होणार आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजून जाईल का आजचा व्हिडिओ आपल्याला कसा तयार करायचा आहे. आणि आजचा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. आणि जे मी काही व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा मी पासवर्ड दिलेला नाही. पण जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला घेण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला अगदी एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्यायचं आहे. जे काय आपलं व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल तो यूट्यूबवर जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचे सर्व प्रकारचे लिंक तिथं तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्व पहिले तुम्हाला लाईट मोशन ॲपचं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेफची बीटचे अशा 2 लिंक दिलेल्या आहे. ते दोन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला आलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपल्या आलाइट मोशनच्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये जाऊन पाहू शकता बीटचा आणि एक सेफचे असे 2 प्रोजेक्ट दिलेले आहे. त्यानंतर सर्वात पहिलं बॅक करून तुम्हाला बीटचा जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता सर्व बीट तुम्हाला ॲडजस्ट करून दिलेले आहे. त्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे. आणि जे काय आपले बीट लावलेले आहे या बीटच्यानुसार तुम्हाला जे काय आपली इमेज असेल ते तुम्ही सर्व ॲडजस्ट करून घेऊन लावून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, पाहू शकता मी सर्व जे काही आपली इमेज आहे ते सर्व बीटच्यानुसार ॲडजस्ट केलेली आहे. ठीक आहे. आता ॲडजस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला करायचं काय, सुरुवातीला यायचं आहे. ठीक आहे. त्या सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ठीक आहे. आता बॅक आल्याच्या नंतर सेफ इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि मी जे काही 3 इफेक्ट दिले आहेत, सर्वात पहिले जो काय आपला इफेक्टची लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे बीटच्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. आता बीटच्या प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हे जो काय आपला आता जो आपण एक कॉपी पेस्ट केलेला आहे त्याला तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पेस्ट करण्यासाठी तुम्हाला करायचं काय, इमेजच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्हाला करायचं काय, 0706 पर्यंत हे जो आपली पहिला लेअर इफेक्ट आहे पहिला तो इफेक्ट तुम्हाला करायचं काय 0706 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्या नंतर सेफ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर जी 2 नंबरची आपली इफेक्टची लेअर आहे त्या इफेक्टच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्या नंतर पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला 0706 पुढच्या जे आपल्या लेअर आहे इमेजच्या ह्या ज्या बारकाल्या लेअर आहे ह्या सर्व ज्या काही बारकाल्या लेअर आहे ते तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जी आपली सर्वात मोठी लेअर आहे त्या लेअरला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा नाही. पाहू शकता ह्या ज्या आपल्या बारकाल्या लेअर आहे तुम्हाला याला इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मित्रांनो, आपण बरोबर ॲडजस्ट केले आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक येऊन सेफ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जी आपली लास्टची लेअर आहे इफेक्टची त्या इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये गेल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, ही जी आपल्या इथल्या ज्या सर्वात मोठी लेअर आहे त्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे.
तर पाहू शकता मित्रांनो, ह्या प्रकारे तुम्ही पेस्ट करून टाकायचं आहे. पेस्ट करण्यासाठी तुम्हाला करायचं काय, इमेजच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता इथे पण तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपले पूर्ण जे काय आपले इफेक्ट आहे, इफेक्ट बरोबर आपण ॲडजस्ट करून लावलेले आहे. ठीक आहे, तर ॲडजस्ट करून लावल्याच्या नंतर आता सुरुवातीला येऊन तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर याला पूर्ण लेअर करून घ्यायचे. त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आणि ही जी लेअर आहे तुम्हाला पूर्ण पुढं ढकलून 2000 ॲडजस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन या प्रकारे खाली तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर स्क्रॉल केल्याच्यानंतर सुरुवातीला प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जे मी तुम्हाला एक टेक्स्ट पेन दिलेलं आहे डाउनलोड करण्यासाठी तो तुम्ही डाउनलोड करून ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला जिथं हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पाहू शकता ह्या प्रकारे मी ॲडजस्ट करून लावलेला आहे. त्यानंतर आपलं ही जी लेअर आहे ही तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. आता ठीक आहे, आता टेक्स्ट पेनची लेअर पुरी केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय मित्रांनो, 0516 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता 0516 पर्यंत जायचं आहे आणि 0516 पर्यंत गेल्याच्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून पुन्हा एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर त्याला लास्टपर्यंत पुरं करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं सर्चमध्ये जाऊन ब्लिंक नाव टाकायचं आहे. ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवर आल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला करायचं आहे इथं 13.80 ॲडजस्ट. ओके, 13.80 ॲडजस्ट केल्याच्यानंतर बॅक येऊन बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला 15% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता 15% ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला 0621 पर्यंत जायचं आहे. तर पाहू शकता मित्रांनो 0621 पर्यंत जायचं आहे. ओके, 0621 पर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करून पुन्हा एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0706 पर्यंत ही लेअर पुरी करून घ्यायची आहे. तर पाहू शकता 0706 पर्यंत पुरी केल्याच्यानंतर ही जी आपली बाकीची लेअर आहे तुम्हाला सर्व कट करून बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, 0620 पर्यंत एक की द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 0701 पर्यंत की देऊन तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि ही जी लेअर आहे ही तुम्हाला पूर्ण 0 करून टाकायची आहे. त्यानंतर पाहू शकता या प्रकारे आपलं स्लो ब्लॅक बरोबर परफेक्ट झालेलं दिसून जाईल. त्यानंतर आता लास्टचं तुम्हाला बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय, प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून कलर अँड फिलमध्ये जायचं आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन बॉर्डर आणि शॅडोवर जाऊन हे वापी याला ऑन करून इथं पाहू शकता तुम्हाला 9.5 बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढं ब्लॅक चौकोन दिलेले आहेत त्यावर क्लिक करून त्याचा कलर तुम्हाला व्हाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला 3 डॉटमध्ये जाऊन स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे. त्यानंतर लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्ही मित्रांनो आपल्या व्हिडिओला अजून लाईक शेअर कमेंट केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.